महायुतीच्या जागांचा तिढा सुटला। मुंबईत महायुतीची 227 जागांवर सहमती। साताऱ्यात भाजप सोबत न आल्यास स्वबळावर लढू, गरज पडेल तिथं मैत्रीपूर्ण लढतही होईल। पालकमंत्री शंभूराज देसाईंची माहिती। पुण्यात मनसे महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता, बैठकीत लेट नाईट बैठकीत मनसेची एंट्री। राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बोलावली बैठक, आज शिवतीर्थावर मनसेचं मंथन। ठाकरेंसोबतच्या बैठकीत अडलेल्या 4 जागांबाबत होणार चर्चा। महाविकास आघाडीनं कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय, कितीही एकत्र आले तरी महापौर महायुतीचाच होईल। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। संभाजीनगरानंतर आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये, नाशकातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। मुंबई महानगरपालिका निवडणूक, समाजवादी पक्षाची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत 21 उमेदवारांच्या नावांची घोषणा। मुंबईत एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नाही, महापालिका प्रशासनानं केलं स्पष्ट। संभाजीनगरात ठाकरे गटाची मशाल यात्रा, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मनपा निवडणुकीचा जोरदार प्रचारारंभ। चंद्रपुरात मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात वाद, मुनगंटीवारांनी सुचवलेल्या उमेदवारांना तिकीट मिळणार का याकडे लक्ष, सुधीर मुनगंटीवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत। मंगेश काळोखेंनी हत्या राजकीय वादातून, खोपोलीतील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल, पराभूत उमेदवाराचा पती आणि मुलावर गुन्हा दाखल। नवजात बालिकेच्या हत्येनं जळगाव हादरलं, चौथीही मुलगी झाल्यानं बापानंच केली मुलीची हत्या, जामनेर तालुक्यातील मोराड गावातील धक्कादायक घटना। एमपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा 1 वर्षानं शिथिल, 6 जानेवारीपर्यंत पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी। पंतप्रधान आवास योजनेतूनच प्रदूषणाचा धूर, नवी मुंबई पालिकेची सिडकोला नोटीस, काम बंद करण्याचा इशारा। पश्चिम रेल्वेवरील 629 लोकल रद्द, कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष ब्लॉक, प्रवाशांचे प्रचंड हाल।